मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण देणं शक्य नाही, आम्ही ते होऊ देणार नाही. छगन भुजबळांचा जरांगेंना इशारा. पंढरपुरात आज ओबीसी एल्गार परिषदेचं आयोजन. भुजबळांना चपलांचा हार घालण्याचा मराठा आंदोलकांचा इशारा, तर भुजबळांच्या सुरक्षेत वाढ. पंढरपूरमध्ये जाणार, चप्पल फेकली तर स्वागत करणार. मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया. भाजपने घटक पक्षांचा कामापुरता मामा करू नये. बैठकीला बोलावून खायला घालून परत पाठवायचं हे बरोबर नाही. बच्चू कडूंची भाजपवर जोरदार टीका. निवडणुकीआधी मोठा राजकीय भूकंप होणार. गिरीश महाजनांचं भाकीत, तर ईडीच्या भीतीनं पक्ष फोडून चोरून नेण्याला भूकंप म्हणत नाहीत. राऊतांचं टीकास्त्र. यंदा मवियातील कुणीही मागच्या दारानं भाजपला मदत करणार नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर काल ईडीची छापेमारी. छापेमारीमध्ये महत्वाची कागदपत्र जप्त, सूत्रांची माहिती. रोहित पवार आज पुण्यात जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. ईडी छापेमारीसह आव्हाडांच्या टीकेवर काय बोलणार याकडे लक्ष. मुंबई पुणे शिर्डीनंतर यवतमाळमध्ये आव्हाडांविरोधात गुन्हा. राम मांसाहारी या वक्तव्यानंतर आव्हाडांविरोधात आक्रमक पवित्रा. पुण्यात 100व्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभाला सुरुवात. उद्घाटन सोहळ्याचं अजित पवार आणि शरद पवारांना निमंत्रण. काका पुतण्या एकाच मंचावर येणार का याकडे लक्ष. 22 जानेवारीला उद्धव ठाकरे नाशकात. काळाराम मंदिरासह पंचवटीमध्ये दर्शनासाठी जाणार. गोदावरी तीरी महाआरती करणार. शिवरायांची वाघनखं एप्रिल मे मध्ये येणार. ब्रिटन सरकारकडून अद्याप प्रक्रिया सुरूच. तर नोव्हेंबर गेला, जानेवारी पण हुकला. सुधीर भाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली, वडेट्टीवारांचा सवाल. शिवडी न्हावा शेवा सेतूवरून मुख्यमंत्र्यांचा प्रवास. तर ईस्टर्न फ्रीवेवरील स्वच्छता मोहिमेतही शिंदे सहभागी. 2.5 वर्षांची घाण आम्ही साफ करतोय, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. शिरूर लोकसभेवरून माहितीमध्ये रस्सीखेच. आढळराव पाटलांसाठी आज मुख्यमंत्री शिंदेंचा राजगुरुनगरमध्ये मेळावा. तर शिरूर साडी भाजपकडून महेश लांडगेंचं नाव आघाडीवर. कोल्हापूरच्या पावनगडावरील अतिक्रमण हटवलं. अनधिकृतपणे सुरू असलेल्या मदरशावर कारवाई. पोलिसांचा मोठा बंदोबस्त. संचारबंदीचे आदेश. पाचगणी महाबळेश्वरमधील अतिक्रमणांवर प्रशासनाची कारवाई. अनधिकृत बांधकामांवर हातोडा. थिंगर, पाचगणी, भिलारमधील बांधकाम सुरू. राष्ट्रवादी आमदार पात्रतेवर आजपासून सुनावणी. पक्षावरील दावेदारीसाठी 12 दिवसांची कायदेशीर लढाई. 25 ते 27 जानेवारी दरम्यान अंतिम युक्तिवाद. भाजपा आमदार सुनील कांबळेंविरोधात पुण्याच्या बंडगार्डन पोलिसात गुन्हा. पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचं प्रकरण. पुण्यातील गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू. मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरसह 8 जण पुणे पोलिसांच्या ताब्यात. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता. रविवारपासून केंद्रीय निवडणूक आयोग पाहणीसाठी राज्यांच्या दौऱ्यावर. उत्तर भारतामध्ये कडाक्याची थंडी. अलर्ट जारी. अयोध्येतही धुक्याची चादर. पुढील 2 दिवस अयोध्येमध्ये थंडीचा कडाका कायम राहणार. इस्रो आज आणखी एक इतिहास रचणार. आदित्य L1 आज दुपारपर्यंत लंगरेज पॉइंटवर पोहोचणार. गेल्या 120 दिवसामध्ये आदित्यकडून अनेक टप्पे पार. 2024 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर. 1 ते 29 जून दरम्यान रंगणार T20चा थरार. तर 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये भारत पाकिस्तान महामुकाबला रंगणार.